सध्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मटार येतो. कारण या सीझनमध्येच मटार हा जास्त येतो. ताज्या मटारची आपण कुठलीही रेसिपी केली किंवा भाजी केली तर त्याची चव एकदम भन्नाट अशी लागते. तर अशीच एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही एकदा जर ही रेसिपी ट्राय कराल ना, तर तुम्हीसुद्धा दर आठवड्याला बनवल्याशिवाय राहणार नाहीत. मंडळी, चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी मटार घेतलेला आहे. हा ताजा मटार आहे. तर आपल्याला याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तीळ आणि काजूसुद्धा घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मटार फिरवून घ्यायचा आहे. जास्त पण बारीक नाही करायचं आहे. अशा पद्धतीने थोडासा जाडा मोठा ठेवायचा आहे. आता ही साईडला ठेवूया. त्यानंतर इथे काजू आणि तीळ याची मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. थोडं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता त्यानंतर इथे पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तुम्ही बटर किंवा तूप काहीही वापरू शकतात. त्यानंतर जिरे मोहरी घालायची आहे, अद्रक लसूण घालायची आहे आणि चांगलं याला 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. आता कांदा घातल्यानंतर याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये कांदा असा छान परतला जातो. कांदा छान परतला की त्यामध्ये लगेच आपण टोमॅटो घालणार आहोत. तर इथे मी 2 टोमॅटो बारीक असे कट करून घेतलेले आहेत. कमी गॅसवरती टोमॅटोला छान असं परतून घ्यायचं आणि यामध्येच थोडंसं मीठ घालायचं. कारण काय होतं, यामध्येच टोमॅटोमध्ये मीठ घातलं ना तर टोमॅटो लवकर मॅश होतो. त्यामुळे यामध्ये नक्की घाला मीठ. आता याला कमी गॅसवरतीच आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं छान असं परतलं की यामध्ये थोडे मसाले आपण ॲड करणार आहोत. तर इथे मी गरम मसाला, लाल तिखट, धनेपूड आणि जिरेपूड 1-1 चमचा घातलेला आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकतात. आता याला चांगलं असं परत एकदा आपण परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि मसाला छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता मसाला हा छान परतला की यामध्ये आपण मटार घालणार आहोत. तर आपल्याला यालासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं जास्त याला छान असं परतवाल ना तर तेवढा या मटार खिम्याला जबरदस्त आणि भन्नाट अशी चव येते. त्यामुळे याला आपण चांगलं असं परतून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी बारीक कट केलेला थोडासा पालकसुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे. जर तुम्हाला पालक नसेल घालायचा तर तुम्ही या ठिकाणी मेथीसुद्धा घालू शकतात किंवा नाही घातली, स्किप केली तरीसुद्धा चालेल. पण काय होतं ना की मुलं असा पालक खात नाहीत. त्यामुळे जर आपण अशा पद्धतीने त्यांना खाऊ घातलं ना तर ते नक्कीच खातील. आणि त्यानंतर इथे थोडेसे मी काजूसुद्धा ॲड केलेले आहेत. तर काजूसुद्धा घालणं ऑप्शनल आहे. पण 2-4 याच्यामध्ये काजू जर ॲड केले आपण तर या भाजीला अजूनच छान अशी टेस्ट येते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. त्यामुळे नक्की घाला. आणि थोडासा इथे मी 1 चमचा किचन किंग मसालासुद्धा ॲड केलेला आहे. आता याला आपण परत एकदा मसाला घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि जी आपण तिळाची पेस्ट बनवून ठेवली होती, आता ती या ठिकाणी आपण ॲड करणार आहोत. आता यामध्येच आपण थोडंसं अजून पाणीसुद्धा घालायचं आहे. तर हे पहा, पाणी घालताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा. एक तर कोमट पाणी घालायचं किंवा मग कडकडीत असं गरम पाणी घालायचं. थंड पाणी नाही घालायचं. थंड पाणी जर घातलं तर कुठल्याही भाजीला चव येत नाही आणि त्याची टेस्ट बिघडते. त्यामुळे शक्यतो गरम पाणीच घाला. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर हे बघा, तयार झालेला आहे आपला मटार खिमा. याची चव ना एवढी भन्नाट लागते ना, खूप छान असा हा बनून तयार होतो. तर हे लहान मुले, मोठे सगळेच जण आवडीने खातील एवढी भन्नाट अशी चव याची लागते. नेहमी तीच ती भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. तर अशा वेळेला नक्कीच आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
आणि अशाच रेसिपी पुढे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.